नमस्कार. 2027 या वर्षी आपल्या देशाची 8वी जनगणना होत आहे. 1 मई कालपासून तर पुढच्या 15 मईपर्यंत सेल्फ डिक्लेरेशननी जनगणना होणार आहे. नंतर दुसरा टप्पा 2027 मध्ये या ठिकाणी येणार आहे. यात अनेक माहिती आपल्याला द्यायची आहे, ज्यामध्ये आपल्याकडे घर आहे का, LPGचं कनेक्शन आहे का, आपल्याकडे गाडी आहे का, आपल्याकडे इंटरनेट कनेक्शन आहे का, किंबहुना आपल्याकडे शौचालय आहे का, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे का, हे सर्व माहिती देणे आपल्या सर्वांना अत्यंत आवश्यक आहे. त्याचं कारण की बरेच वर्षानंतर 10 वर्षानंतर जनगणना होते आणि आता ही जनगणना सुमारे 15 वर्षानंतर होत आहे. प्रत्यक्षामध्ये राज्यामध्ये किंवा देशामध्ये प्रत्येक माणसाला जी बेसिक गरजा आहे ती त्यांना मिळणं आवश्यक आहे. मग कोणाकडे समाजातील किती टक्के लोक बिना शौचालयाने राहतात, त्यांना पिण्याची पाण्याची व्यवस्था नाही आहे, त्यांच्याकडे LPG कनेक्शन नाही आहे, याचा रिअल डेटा येणं खूप आवश्यक आहे. आणि म्हणून जनगणनेमध्ये खूप अतिरिक्तची माहिती मागितलेली आहे. थोडासा त्रास होईल आपल्याला, परंतु ही माहिती आपण सर्वांना देणं आवश्यक आहे. ही माहिती दिल्यामुळे जे शाश्वत विकासाचे जे आपले ध्येय आहे, म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट ऑफ महाराष्ट्र अँड इंडिया, प्रत्येक माणसाला जे 17 ध्येय आणि 237 इंडिकेटर आहे, त्या सर्व इंडिकेटरमध्ये आपला देश मध्ये प्रत्येक माणसाला चांगलं जीवन जगण्याकरता जे जे आवश्यक आहे ते आहे किंवा नाही आहे, साधारणतः किती टक्के लोक कुठल्या परिस्थितीत आहे, याचा रिअल डाटा आवश्यक आहे. आणि म्हणून ही सर्व माहिती आपण अचूक पद्धतीने स्वतःहून आपल्या मोबाईलद्वारे भरून द्यावी. थोडंसं वेळ काढावं. आत्ताच मी माझं स्वतःचं जनगणनामध्ये सेल्फ डिक्लेरेशन केलेलं आहे, तसं आपणही करावं आणि शासनाच्या या महत्त्वाच्या कामामध्ये आपण आपलं सहकार्य द्यावं. ही माहिती दिल्यामुळे तुम्हाला कुठली अडचण होणार नाही. मात्र खरी माहिती द्या, एवढं मी आपल्याला विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.